शेटे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। यंदा नवरात्रात एक छान उपक्रम हाती घेतला आहे, कहाणी दुर्गेची 9 दिवस 9 कर्तृत्वशालिनींची गप्पा। त्यातल्या आजच्या भागात आपण ज्या मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत त्या आहेत डॉक्टर प्रज्ञा तिखे कुलकर्णी। MS गायनेकोलॉजिस्ट आहेत। शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार त्यांना मिळाला आहे। गेली अनेक वर्ष ते त्या पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्येही प्रॅक्टिस करतात आणि आता त्यांची स्वतंत्र प्रॅक्टिस पुण्यामध्ये सहकारनगर भागामध्ये आहे। त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार्समध्ये पेपर पब्लिश केलेले आहेत। महिला दिनानिमित्त आणि इतरही वेळी किशोरवयीन मुलींसाठी खास करून त्या हायजीन कसं मेंटेन करावं या विषयावर मार्गदर्शन करतात। शाळांमध्येही जाऊन करतात। शिवाय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनाही आरोग्य या विषयावर विविध पद्धतीने त्या मार्गदर्शन करतात। आता आज आपण त्यांचं स्वागत करून त्यांच्याकडून जाणून घेऊया की महिलांनी कशा कशा प्रकारे आपण काळजी घ्यावी आणि एकूणच त्यांचा या क्षेत्रातील प्रवासही जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा तिखे कुलकर्णी, MS स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वसुंधरा वुमन्स क्लिनिक, पर्वती, पुणे इथे प्रॅक्टिस करते। आज रुचिरांगणच्या निमित्तानं मला तुम्हा सर्व महिलांशी संवाद साधायला मिळतोय, हे खरं तर माझंच भाग्य आहे। कारण आज आपण बघतोय की आपली जीवनशैली ही अतिशय गतिमान आहे आणि ह्या गतिमान जीवनामध्ये महिला सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेता स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करताना बरेचदा दिसतात। तर आज या महिलांच्या अशाच काही छोट्या छोट्या समस्यांविषयी आपण बोलणार आहोत की ज्याच्याकडे कानाडोळा करणं हे अतिशय चुकीचं आहे। हा एवढा जरी मेसेज आजच्या माझ्या या टॉकमधून तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकले तरी मी म्हणेल की आज रुचिरांगणचा जो हेतू होता हा व्हिडिओ शूट करण्याचा तो सफल झाला। तर असंच आपण महिलांच्या एका छोट्या समस्येविषयी बघूया आणि ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश न वाटणं किंवा कुठलीही काम करण्याची इच्छा न होणं, सतत थकवा जाणवणं किंवा चिडचिड होणं। तर हे तुमच्यातल्या ॲनेमियाचं कारण असू शकतं। ॲनेमिया म्हणजे काय की तुमचं रक्ताचं प्रमाण शरीरातलं कमी असणं, म्हणजेच तुमचं हिमोग्लोबिन कमी असणं। तर याचं ॲनालिसिस करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं हे फार महत्त्वाचं आहे। भारताच्या महिलांमध्ये बघायला गेलं तर एक 10 HP ॲव्हरेज असतं, परंतु आपलं हिमोग्लोबिन हे 12, 13, 14 इतक्या रेंजमध्ये नक्कीच असायला हवं। त्यानंतर बऱ्याच समस्या असतात की पाळीमध्ये ब्लिडिंग कमी होणं किंवा जास्त होणं। तर पाळीमधलं ब्लिडिंग मला पाळी वेळेवर येते पण मला 2च दिवस ब्लिडिंग होतं, हे जरी नॉर्मल असलं तरीही तुम्हाला थायरॉईडचे काही विकार नाहीत ना, याचं ॲनालिसिस होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणून पाळीमध्ये ब्लिडिंग कमी असेल तरीसुद्धा रक्तातलं प्रमाण, रक्ताचं आणि तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे हॉर्मोन्स याचं ॲनालिसिस व्हायला पाहिजे। किंवा पाळीत जास्त ब्लिडिंग होतं, 7-7, 8-8 दिवस मला ब्लिडिंग होतं आणि इतकं सिव्हिअर ब्लिडिंग असतानासुद्धा काही महिला त्याकडे दुर्लक्ष करतात आणि बरेचदा OPDमध्ये येतात ते हिमोग्लोबिन 8 किंवा 7 किंवा 5 इतकं कमी घेऊन येतात आणि याचा परिणाम मग त्याच्या हृदयावर, किडनीवर होताना दिसतो। आणि म्हणूनच पाळीतलं ब्लिडिंग हे कमी असो वा जास्त असो, परंतु याचं ॲनालिसिस होणं हे गरजेचं आहे। त्याकरिता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा। त्यानंतर आणखीन एक मोठी समस्या आहे ती म्हणजे अंगावरून पांढरं जाणं। बऱ्याच महिला लाजेखातर, भीतीखातर ही समस्या लपवून ठेवताना दिसतात, परंतु मी म्हणेन जसं नाकामध्ये सर्दी खोकला होतो किंवा आपल्याला कुठे हातापायाला भाजतं, खरचटतं, कापतं आणि आपण लगेचच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर उपचार घेतो आणि बरेसुद्धा होतो, तर मी म्हणेल योनी मार्गातून असा प्रकारचा पांढरा स्राव ही एक प्रकारची सर्दीचं सारखंच इन्फेक्शन आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे। यावर योग्य उपचार अवेलेबल आहेत आणि ते उपचार घेतले तर तुम्ही या समस्येपासून सुटकारा घेऊ शकता। कारण जर हे पांढरं असंच जात राहिलं तर हे योनी मार्गातले इन्फेक्शन त्यानंतर वरती गर्भाशयापर्यंत जातात आणि परिणामतः अंडाशयापर्यंत जाऊन अनेक धोके यामुळे होऊ शकतात। त्यानंतर योनी मार्गाच्या ज्या घड्या आहेत त्या दोन्ही हातांनी बाजूला करून ती जागा स्वच्छ ठेवणं, त्यानंतर कोरडी करणं हे सुद्धा महत्त्वाचं। संबंधानंतर ती जागा धुतल्यानंतर ती कोरडी करणं हे पुन्हा अगदी महत्त्वाचं। अनेकदा बाजारात बऱ्याच प्रकारचे जे सध्या वॉश अवेलेबल आहेत त्या महिला वापरताना दिसतात। महिलांचे 2 भाग दिसतात की एकीकडे अत्याधिक स्वच्छता आहे म्हणून आम्ही रोज वॉश वापरतो आणि एकीकडे अजिबातच स्वच्छता नाही आहे म्हणून असं पांढरं जाण्याची समस्या ही कित्येक वर्षानुवर्षे असते।
तर मी म्हणेन की अशा प्रकारचे जे वॉश बाजारात अवेलेबल आहेत हे रोजसुद्धा वापरू नका, कारण या वॉशमुळे तिथले जे गुड बॅक्टेरिया आहेत, ज्याला आम्ही लॅक्टोबॅसिलस असं म्हणतो, तर ते सुद्धा किल होताना दिसतात आणि मग परिणामतः तिथल्या भागाचा इम्युनिटी किंवा तिथल्या भागाची हेल्थ ही कमी होते आणि मग योनी मार्गामध्ये इन्फेक्शन्स पटकन लागतात किंवा योनी मार्गामध्ये कोरडेपणा जाणवतो. अनेकदा महिला ब्राझिलियन वॅक्स किंवा अनेक रेझर्स बऱ्याच महिला वापरताना दिसतात त्या भागावरचे केस काढण्यासाठी. पण माझा सल्ला राहील की छोट्या कात्रीने त्या भागावरचे केस हे फक्त तुम्ही ट्रिम करावेत, कारण त्या जागेवर जे केस आहेत ते तिथला ओलावा किंवा तिथलं मॉइश्चर जेवढं गरजेचं आहे तेवढं मेंटेन राहण्यासाठी आहे. आणि जर तुम्ही पूर्णपणे हे वॅक्सच्या मदतीने काढून टाकले तर तो भाग उघडा पडतो, त्याचा संबंध हा हवेतील जीवजंतूंशी येतो आणि मग तिथे इन्फेक्शन्स लवकर लागतात किंवा योनिमार्गामध्ये कोरडेपणासुद्धा जाणवतो. त्यानंतर हायजीनच्या दृष्टिकोनातून झालं तर आजकाल आम्ही मेन्स्ट्रुअल कपचा वापर करायला सांगतो. मग हा आता मेन्स्ट्रुअल कप वापरायचा कसा, तर आपला यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर प्रज्ञा तिखे कुलकर्णी, असं जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही मेन्स्ट्रुअल कप कसा वापरावा हे मी तिथे डेमॉन्स्ट्रेशन सहित सांगितलं आहे, तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. त्यानंतर तुमचे आतले कपडे हे तुम्ही दर ते 3 ते 4 महिन्याला बदलायला हवेत, असा एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून माझा तुम्हाला सल्ला राहील. कारण योनिमार्गात जर हे इन्फेक्शन असेच राहिले तर ते जवळच असणाऱ्या मूत्रमार्गात सुद्धा जाऊ शकतात किंवा गुदमार्गामध्ये पण जाऊ शकतात आणि इतर अवयवांना त्यामुळे धोका निर्माण होतो. त्यानंतर पॅप्समियर नावाची जी टेस्ट आहे की जी आम्ही दरवर्षी करण्याचा सल्ला देतो. जसं आपण दरवर्षी लिपिड प्रोफाईल, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट अशा प्रकारच्या टेस्ट आपल्या दरवर्षी करतो, त्याचबरोबर पॅप्समियर स्त्रीच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर पॅप्समियर नावाची टेस्ट ही दरवर्षी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच महिलांना समस्या असते की अंग बाहेर येतं किंवा जरा खोकलं, शिंकलं, हसलं किंवा ओरडून बोललं तरी पण लघवी पास होते आणि मग अशा महिला लाजेखातर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जात नाहीत किंवा भीतीखातर की आता स्त्रीरोग तज्ज्ञ लगेचच आपल्याला शस्त्रक्रिया सांगतील, या भीतीखातरसुद्धा अनेक महिला या समस्या दुर्लक्षित ठेवतात. पण जर हा त्रास पुढे जाऊन वाढला तर मग आपल्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही. पण अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही या त्रासात असाल तर आपण शस्त्रक्रियेविनासुद्धा याच्यावर मात मिळवू शकतो. हे आजच्या सेशनचं आपलं अतिशय महत्त्वाचं मला तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये आमच्यापर्यंत आलात तर आपण शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा अनेक गोष्टींवर मात मिळवू शकतो. त्यामुळे न घाबरता न लाजता तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यानंतर शरीरात पाळी येताना जसे बदल होतात तसेच पाळी जाताना सुद्धा बदल होणार आहेत. जसं की मेनोपॉजची लक्षणं, जसं हॉट फ्लॅशेस आहे, स्वेटिंग आहे, हेअर फॉल आहे किंवा आणखीन म्हणायचं झालं तर डिप्रेशन आहे, तर ही सगळी मेनोपॉजची जी लक्षणं आहेत याचा दुष्परिणाम इतर अवयवांवर होऊ नये आणि म्हणून यासाठीची जी टॉनिक्स असतात, यासाठीचे जे औषधोपचार असतात ते तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञ तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे या समस्येकडे की आता हे मला होणारच आहे असं समजून घरी बसण्यात काहीही उपयोग नाही. तुम्ही न घाबरता स्त्रीरोग तज्ज्ञांपर्यंत जर पोहोचला तर तुम्हाला या लक्षणांवरती सुद्धा मात करता येऊ शकते. कारण ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्याचे दुष्परिणाम इतर अवयवांना झेलण्यासारखे असतात. त्यानंतर बरेचदा दिसतं की पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग म्हणजे पाळी बंद होऊन त्यानंतर पुन्हा ब्लिडिंग सुरू होणं. तर या समस्येकडे अनेक महिला दुर्लक्षित ठेवतात, कारण हे तर नॉर्मल आहे, माझ्या आईला झालं होतं, माझ्या बहिणीला झालं होतं, माझ्या मैत्रिणीला झालं होतं, पण सगळं नॉर्मल आहे, हे नंतर आपोआप थांबून जातं, त्यामुळे याच्याकरिता डॉक्टरांना भेटण्याची काय गरज आहे. तर मी सांगेन असं अजिबात नाही. जर 1 वर्षानंतर म्हणजे पाळी आलेली नाही आहे आणि 1 वर्षानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ब्लिडिंग सुरू झालं आहे तर नक्कीच तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. कारण हे अशा प्रकारचं ब्लिडिंग होणं हे काही काळजीचं आहे का याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. बरेचदा हे ब्लिडिंग हे नॉर्मलच असतं, पण तरीसुद्धा याचं ॲनालिसिस म्हणजे हे कॅन्सर वर्गातलं तर नाही ना, ह्याचं ॲनालिसिस होऊन मग याच्यावरचे औषधोपचार म्हणजे गोळ्या औषधांनी सुद्धा आपण अशा प्रकारच्या ब्लिडिंगवर मग मात मिळवू शकतो आणि म्हणूनच याचं ॲनालिसिस होणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर बरेच महिलांची कंप्लेंट असते, माझी हाडं दुखतात, जॉईंट्स दुखतात किंवा सीझरनंतर पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे माझी पाठ दुखते किंवा कंबर दुखते किंवा मला
पायामध्ये गोळे येतात, तर हे सगळं कॅल्शियम कमी असण्याची शक्यता असू शकते. विटॅमिन B12 आहे, फॉलिक ॲसिड आहे, त्यानंतर कॅल्शियम आहे आणि विटॅमिन D आहे. ह्याची सप्लिमेंट्स रेग्युलर इंटरवल्सनी आपण घेणं गरजेचं असतं आणि यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. त्यानंतर किशोरवयीन मुलींमध्ये बघायचं झालं तर ओबेसिटी आजकाल फार वाढताना दिसते, PCOD आजकाल वाढताना दिसतोय. तर ह्याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस कमी करण्यासाठी मी म्हणेन की जर जाड आहे कारण ती व्यायाम करत नाही, तिचं बसून काम आहे म्हणून मी जाड आहे, असं म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालण्यात काहीही अर्थ नाही आहे. तर तुम्हाला थायरॉईडचे काही विकार आहेत का किंवा शरीरामध्ये हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स आहे का, हे सगळं तुम्ही रक्ताच्या तपासण्या करून बघू शकता आणि यावर योग्य ते औषधोपचार करून तुमच्या ओबेसिटीपासून किंवा PCOD सारख्या आजारावर तुम्ही मात मिळवू शकता. त्यानंतर आहे वंध्यत्व निवारण. आजकाल आपण बघितलं तर लोअर क्लास महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो की मूल न होणं, आणि मूल न होणं हा याचा पूर्ण दोष हा त्या बाईवरच येताना बरेचदा दिसतो. माझ्याकडे अनेक कपल्स समोर येऊन बसतात, तर पूर्ण दोष हा त्या स्त्रीला दिला जातो. पण मी म्हणेन की याच्यावर सुद्धा आजकाल उपचार अवेलेबल आहेत. IVF, ICSI टेक्निक्स आजकाल आपल्या मेडिकल सायन्समध्ये आहेत, तर याचा तुम्ही वापर करून यावरही मात मिळवू शकता. जितका 50% स्त्रिया जबाबदार आहेत मूल न होण्यासाठी, तितकेच पुरुषसुद्धा जबाबदार आहेत. पुरुषांमध्ये जरी काही प्रॉब्लेम असला तरी त्यांनीही घाबरण्याची गरज नाही, कारण आजकाल मेडिकल सायन्समध्ये त्याचेही उपचार अवेलेबल आहेत. त्यामुळे जर अशी वंध्यत्वाची समस्या तुम्हाला असेल तर तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटायला अजिबात घाबरू नका आणि योग्य ते उपचार घेऊन आपल्या समस्येचं निराकरण करून घ्या. त्यानंतर सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनच्या बाबतीत मला आज इथे नक्कीच बोलावंसं वाटेल की भारताबाहेर सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण तर जास्त आहेच आहे, पण आता भारतात सुद्धा 72% इतकं सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन हे प्रत्येक स्त्रीने घ्यायला हवं. पॅप्समेअर नावाची टेस्ट असते, ती करून एकदा जर ती चांगली नॉर्मल आली, म्हणजे हे मी लग्न झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत बोलते, तर ती टेस्ट करून ती जर नॉर्मल आली तर हे सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन तुम्हीसुद्धा घेण्यात हरकत नाही. बाकी आम्ही आजकाल शाळेच्या मुलींमध्येच हे सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनचे कॅम्पेन्स घेतो की जेणेकरून जास्तीत जास्त आपण सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट लढू शकू. तर अशा अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत की ज्या आज आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बसवता येणं शक्य नाही आहे. आणि तर या समस्यांकडे मी सांगेन की दुर्लक्ष अजिबात करू नका. लवकरात लवकर अशा जर काही समस्या असतील तर लवकरात लवकर तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा. आपल्या वसुंधरा क्लिनिकमध्ये सुद्धा तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन नक्की होईल आणि योग्य तो उपचार तुम्हाला देण्यात येईल. आपला संपर्क क्रमांक आणि पत्ता आम्ही खाली दिलेलाच आहे. बाकी रुचिरांगणचा प्रवाससुद्धा मी अगदी जवळून पाहिलेला आहे आणि रुचिरांगणचे अनेक पदार्थ माझी सकाळ अगदी चविष्ट करतात. उदाहरण द्यायचं झालं तर थालीपीठाची भाजणी माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ रुचिरांगणचा. तर मी एवढंच म्हणेन की रुचिरांगणचा असा प्रवास हा चढत्या क्रमाने चालत राहू आणि मला असे नवनवीन चविष्ट रुचकर पदार्थ नेहमी खायला मिळत. रुचिरांगणला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.